नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनिकेत आपलं स्वागत करत आहे अनिकेत फार्मसी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ आहे फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स आणि हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे। शेड्यूल्सचा हा व्हिडिओ आहे आणि जिल्हा परिषद भरतीमध्ये फार्मासिस्ट एक्झामसाठी याच्यापैकी 2 तरी क्वेश्चन्स येणार। शेड्यूल्सवरून 1 ते 2 तरी क्वेश्चन्स येणार आणि हे खूपच इम्पॉर्टंट आहे, एवढं ध्यानात ठेवा। आणि तुम्हाला जर शेड्यूल्स ध्यानात ठेवायला खूप अवघड होत असेल किंवा खूप अवघड जात असेल ते ध्यानात ठेवायला, तर मी तुमच्यासाठी एक अशी ट्रिक घेऊन येत आहे की तुमचे ते शेड्यूल्स 2 मिनिटातच पाठ व्हायला पाहिजे। आणि त्याच्यानंतर हे जे शेड्यूल्स आहे हे ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940च्या चॅप्टरमध्ये आहे, हेही ध्यानात ठेवा। ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940च्या चॅप्टरमध्ये शेड्यूल्स आहेत। शेड्यूल्स म्हणजे फक्त शेड्यूल्स हे रूल्ससाठी नाही आहेत, शेड्यूल्स टू ॲक्ट आहेत आणि शेड्यूल्स टू रूल आहे। खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो आणि मी तुम्हाला खूप असं डिटेलमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि मी बघतोय तुम्ही सबस्क्राईब नाही करत आहे आणि सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनवर पण क्लिक करा। तुम्हाला जर मला कॉन्टॅक्ट करायचं असेल ना, तर या सोशल मीडियावर क्लिक करून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता। याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। काही अडचण असली आणि काही मटेरियल वगैरे लागत असलं टेक्निकल नॉन टेक्निकल, तर तुम्ही हमखास मला कॉन्टॅक्ट करू शकता, ठीक आहे। आणि हे जसे जिल्हा परिषद भरतीसाठी उपयोगी आहे तसे दुसऱ्या परीक्षेसाठी पण उपयोगी आहेत। हे इथे जितके नावं दिलेले आहेत ना मी, त्या पूर्णच्या पूर्ण एक्झामसाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे। त्याच्यावर हमखास 1 ते 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओला स्टार्ट करू। सर्वात प्रथम बघू ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट, ठीक आहे। याची पहिले डेफिनेशन वगैरे सर्व बघून घेऊ। ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट कधी आला? 1940 आला, ठीक आहे। आणि त्याचे जे रूल्स आहेत ते 1945 बनवण्यात आले। त्याचा जो मेन रेग्युलेशन, जो मेन ऑब्जेक्टिव्ह आहे ते काय आहे? रेग्युलेट द इम्पोर्ट, मॅन्युफॅक्चर, डिस्ट्रीब्युशन अँड सेल्स ऑफ ड्रग। फक्त ड्रगचं इम्पोर्ट करणे, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग, त्याचं डिस्ट्रीब्युशन अँड सेल्स ऑफ ड्रग, त्याची विक्री करणे, यावर कंट्रोल ठेवण्यासाठी ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट आला, ठीक आहे। याचे टोटल 18 पार्ट्स आहेत। त्या पार्ट्समध्ये 2 शेड्यूल टू ॲक्ट आहेत आणि 23 शेड्यूल आहेत जे की रूलमध्ये आहेत, ठीक आहे। आता बघू मित्रांनो, ड्रगची डेफिनेशन बघू। ड्रगची डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे, याच्यावर ध्यान ठेवा, कारण की ही डेफिनेशन विचारून तुम्हाला ही डेफिनेशन कशाची आहे हेही विचारू शकतात, ठीक आहे। आणि ह्या डेफिनेशननुसार खालीलपैकी दिलेल्या या गोष्टींव्यतिरिक्त एखादी गोष्ट विचारून तुम्हाला विचारण्यात येईल की हे ड्रग आहे की नाही आहे, ठीक आहे। ड्रगची डेफिनेशन बघू। ऑल मेडिसिन्स फॉर इंटरनल यूज ऑफ ह्युमन बीइंग्स ऑर ॲनिमल ऑर ऑल सब्जेक्ट इंटेंडेड टू बी यूज्ड फॉर ऑर इन द डायग्नोसिस, ट्रीटमेंट, मिटिगेशन, क्युअर, रिहॅबिलिटेशन ऑर प्रिव्हेंशन ऑफ एनी डिसीज और डिसऑर्डर इन ह्यूमन बीइंग्स और एनिमल्स, ठीक है, इंक्लूडिंग प्रिपरेशन अप्लाइड ऑन ह्यूमन बॉडी फॉर द पर्पज ऑफ रिपेलिंग इन्सेक्ट लाईक मस्किटोज। याचा असे काही एक्झाम्पल आहेत जे मी तुमच्यासाठी लिहून ठेवले आहेत की त्याचा अर्थ म्हणजे ड्रग किंवा त्याला ड्रग म्हणून यूज करू शकता। वॉटर फॉर इंजेक्शन, याला तुम्ही ड्रग म्हणून यूज करू शकता। ग्रिप वॉटर, यालाही ड्रग म्हणून यूज करू शकता। सॅनिटरी पॅड, रोलर बँडेज, डिस्टिल्ड वॉटर, IV सोल्युशन, एम्प्टी जेलेटिन कॅप्सूल, हे सर्व ड्रगचे एक्झाम्पल आहेत। आता बघू मित्रांनो कॉस्मेटिकची डेफिनेशन। इट मीन्स एनी आर्टिकल इंटेंडेड टू बी रब्ड, पोर, स्प्रिंकल और स्प्रेड ऑन or introduced into or applied to any part of the human body for cleansing, beautifying, promoting attractiveness or altering the appearance, and includes any article intended for use as a component of cosmetic। म्हणजे असं कोणताही आर्टिकल, अशी कोणतीही गोष्ट जी की रब, पोर, स्प्रिंकल और स्प्रेड ऑन करू शकतो आपल्या ह्युमन बॉडीवर, किंवा इंट्रोड्यूस करू शकतो आपल्या ह्युमन बॉडीमध्ये, किंवा अप्लाय सुद्धा करू शकतो ह्युमन बॉडीवर, ठीक आहे। कोणत्या पर्पजसाठी? की क्लिन्झिंग, ब्युटिफाईंग, प्रमोटिंग अट्रॅक्टिव्हनेस और अल्टरिंग द अपीअरन्स ऑफ द ह्युमन बॉडी, त्याच्यासाठी यूज करू शकतो। आता शेड्यूल टू ॲक्ट आहेत, हे आपण थंबनेलवर टाकलेलं आहे। शेड्यूल टू ॲक्ट म्हणजे काय? त्याच्या शेड्यूल टू ॲक्टमध्ये 2 शेड्यूल आहेत। त्याचा पहिला शेड्यूल आहे फर्स्ट शेड्यूल, नेम ऑफ बुक अंडर आयुर्वेदिक, सिद्धा अँड युनानी सिस्टीम। असे खूप काही बुक्सचे नावं आयुर्वेदिक, सिद्धा आणि युनानी सिस्टीममध्ये आहेत, जे की फर्स्ट शेड्यूलमध्ये इंट्रोड्यूस केलेले आहेत किंवा इन्क्लूड केलेले आहेत, त्या म्हणतात फर्स्ट शेड्यूल। सेकंड शेड्यूल, स्टँडर्ड टू बी अप्लाइड विथ बाय इम्प्रूव्ड ड्रग्स और अँड बाय ड्रग्स मॅन्युफॅक्चर्ड फॉर सेल्स, स्टॉक एक्झिबिटेड फॉर सेल्स और डिस्ट्रीब्युशन इन्क्लूड केले। सिम्पली फक्त ड्रगचे नाव इन्क्लूड केले आहे, ठीक आहे। ते सेकंड शेड्यूलमध्ये। त्याच्यानंतर ह्या सम अपेंडायसेस आपण बघूया। अपेंडिक्स 1, अपेंडिक्स फर्स्ट, डेटा रिक्वायर्ड विथ ॲप्लिकेशन आर ऑल्सो प्रिस्क्राईब, म्हणजे ॲप्लिकेशन करण्यासाठी जो डेटा रिक्वायर्ड आहे तोही प्रिस्क्राईब केला जातो।
त्याच्यानंतर अपेंडिक्स 2 मध्ये फॉर्मॅट फॉर सबमिशन ऑफ क्लिनिकल ट्रायल्स रिपोर्ट, सबमिशन करण्यासाठी जो फॉर्मॅट आहे तो दिलेला असतो. अपेंडिक्स 3 म्हणजे काय, ॲनिमल टॉक्सिसिटी रिक्वायर फॉर क्लिनिकल ट्रायल्स रिपोर्ट, क्लिनिकल ट्रायलच्या रिपोर्टसाठी जो ॲनिमल टॉक्सिसिटी रिक्वायरमेंट असते ती दिली जाते. त्याच्यानंतर अपेंडिक्स 4 मध्ये नंबर ऑफ ॲनिमल फॉर लॉंग टाइम स्टडीज, ठीक आहे, तुम्ही किती नंबर ऑफ ॲनिमल यूज केलेला आहे त्या स्टडीचा जो रिपोर्ट आहे तो अपेंडिक्स 4 मध्ये असतो. अपेंडिक्स 5 मध्ये पेशंट कन्सेंट फॉर्म फॉर पार्टिसिपेशन इन फेज फर्स्ट क्लिनिकल ट्रायल, क्लिनिकल फेज फर्स्ट क्लिनिकल ट्रायलमध्ये पेशंटचं एक कन्सेंट फॉर्म भरला जातो की तो स्वतः इन्क्लूड आहे या म्हणजे स्वतः पार्टिसिपेट करत आहे या फेज 1 क्लिनिकल ट्रायलमध्ये, त्याला कोणताही प्रकारचा फोर्स वगैरे करण्यात आलेला नाही आहे, ठीक आहे. हे अपेंडिक्स 5 मध्ये फॉर्म असतो. त्याच्यानंतर अपेंडिक्स 6 मध्ये काय असतं, 4 ग्रुप ऑफ फिक्स्ड डोज कॉम्बिनेशन्स अँड देअर डेटा रिक्वायरमेंट, चार ग्रुपचा एक फिक्स डोज कॉम्बिनेशन असतो आणि त्याचा डेटा असतो, ठीक आहे. तर मित्रांनो आपण बघूया आता शेड्यूल्स, हे इम्पॉर्टंट आहेत, याच्यासाठीच आपण व्हिडिओ इथपर्यंत बघितलेला आहे, ठीक आहे. सर्वात पहिले बघूया शेड्यूल ए. शेड्यूल ए मध्ये काय काय आहे, कंटेन्स व्हेरियस फॉर्म्स अँड फॉर्मॅट्स ऑफ लेटर फॉर ॲप्लिकेशन ऑफ लायसनिंग. याच्यामध्ये दिलं आहे की वेगवेगळे फॉर्म्स अँड फॉर्मॅट्स दिले ॲप्लिकेशन्सचे, ज्याच्यामधून आपण लायसनिंगसाठी फॉर्म भरू शकतो किंवा अप्लाय करू शकतो, ठीक आहे. शेड्यूल बी काय आहे, कंटेन फी स्ट्रक्चर फॉर गव्हर्नमेंट रन लॅब्स. आता याच्यामध्ये फक्त फी स्ट्रक्चर दिली आहे, ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय दिले, फॉर्म्स अँड फॉर्मॅट्स. तर त्यांना ठेवा ए आणि बी हे इंग्लिश अल्फाबेट आहे ना, तर एकामागून एक आलेलं आहे. तसंच आपण पहिली स्टेप काय करतो की पहिले फॉर्म घेतो आणि फॉर्मॅट बघून त्याच्यानंतर आपण लायसन्ससाठी अप्लाय करतो, ठीक आहे. आणि दुसरी स्टेप काय की आपण त्याची फीज भरण्यासाठी आपण त्याचे पहिले नंतर फी स्ट्रक्चर बघत असतो, ठीक आहे. हे झालं शेड्यूल ए. आणि शेड्यूल बी तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे मित्रांनो, फॉर्म्स अँड फॉर्मॅट, त्याच्यानंतर आपण फी भरतो, फी स्ट्रक्चर. आता शेड्यूल सी काय आहे मित्रांनो, व्हेरियस बायोलॉजिकल प्रोडक्ट्स अँड देअर रेग्युलेशन. म्हणजे सी म्हणजे कसं, SEA, सी म्हणजे समुद्र, असं ध्यानात. सी म्हणजे समुद्रापासून आपल्याला काय भेटत असतात मित्रांनो, मिनरल्स भेटत असतात. मग काय ते बायोलॉजिकल प्रोडक्ट्समध्ये येतात, त्यामुळे मायक्रो ऑर्गॅनिझम मिनरल्स वगैरे भेटतात. तर ते कशामध्ये येतात, विटामिन्स वगैरे वगैरे, तर ते बायोलॉजिकल प्रोडक्ट्समध्ये ध्यान ठेवायचं. शेड्यूल सी म्हणजे समुद्र आणि समुद्रापासून मिळतं मिनरल्स, एवढं ध्यानात ठेवून फक्त बायोलॉजिकल प्रोडक्ट्स, व्हेरियस बायोलॉजिकल प्रोडक्ट्स असतात, ठीक आहे. त्याच्यानंतर याचे एक्झाम्पल आहे सिरम, ॲड्रेनालिन, विटामिन्स, ठीक आहे. शेड्यूल डी मध्ये फक्त इतकं ध्यानात ठेवायचं आहे, लिस्ट ऑफ ड्रग्ज एक्झेम्प्टेड फ्रॉम द प्रोव्हिजन ऑफ इम्पोर्ट ऑफ ड्रग्ज. म्हणजे फक्त लिस्ट ऑफ ड्रग्ज आहे ते कशासाठी की इम्पोर्ट ऑफ ड्रग्जवर असे खूप काही ड्रग आहे जे की विदाऊट एनी प्रोव्हिजन तुम्ही इम्पोर्ट करू शकतात ते ड्रग, त्यासाठी शेड्यूल डी आहे, ठीक आहे. इम्पोर्ट ऑफ ड्रग पुढे एक असा शेड्यूल आहे की जो याच्यासोबत मिळता जुळता आहे, तर तो पण ध्यानात ठेवायचा आहे. त्यासाठी हा शेड्यूल डी ध्यानात ठेवा की फक्त लिस्ट ऑफ ड्रग्ज आहेत आणि इम्पोर्ट ऑफ ड्रग्जसाठी आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर E1 मध्ये काय येतं, शेड्यूल E1 मध्ये येतं व्हेरियस पॉयझन्स. आता मुली कसं करतात, तर ई म्हणजे असं पॉयझन म्हणजे खूप घाणेरडं, म्हणजे असं याच्यावरून ध्यानात ठेवा की E1 म्हणजे त्याच्यामध्ये येतात की वेगवेगळे पॉयझन येतात जे की आयुर्वेदा, सिद्ध आणि युनानीमध्ये सांगितलेले आहेत. तर फॉर एक्झाम्पल काय, सर्पविषा म्हणजे स्नेक वेनम आणि पराडा म्हणजे मर्क्युरी. तर याच्यावरून मुली करतात ना, तसं त्याच्यावरून तुम्हाला व्हेरियस पॉयझन्स ध्यानात ठेवायचे आहे. बघू पुढचा शेड्यूल काय आहे, शेड्यूल एफ. दिस कंटेन्स रेग्युलेशन अँड स्टँडर्ड्स फॉर रनिंग अ ब्लड बँक. याच्यावरून तुम्हाला याची ट्रिक कशी आहे मित्रांनो, शेड्यूल एफ म्हणजे FB म्हणजे फेसबुक, शेड्यूल एफ पासून तुम्हाला बी ध्यानात ठेवायचं, बी म्हणजे ब्लड बँक किंवा FBB असंही ध्यानात ठेवू शकता, FBB. मग त्याच्यावरून तुम्हाला काय ध्यानात येईल, शेड्यूल एफ मध्ये ब्लड बँक. फक्त तुम्हाला हे 3 शेड्यूल स्वतःहून ध्यानात ठेवायचे. पहिले येतं वॅक्सिन्स, दुसरं येतं सर्जिकल ड्रेसिंग, तिसऱ्याचे येतं अम्बिलिकल टेप्स, ठीक आहे. याच्यामध्ये फक्त काय, कंटेन रेग्युलेशन अँड स्टँडर्ड्स फॉर वॅक्सिन, F2 म्हणजे सर्जिकल ड्रेसिंग, F3 म्हणजे अम्बिलिकल टेप्स, ठीक आहे. एवढं ध्यानात ठेवा. नंतरची ट्रिक्स मी सांगतो. शेड्यूल एफ मध्ये काय येतं, दिस कंटेन रेग्युलेशन अँड स्टँडर्ड्स फॉर ऑफ्थॅल्मिक ऑइंटमेंट अँड सोल्युशन्स. ऑफ्थॅल्मिक ध्यानात ठेवा, ऑफ्थॅल्मिकच ध्यानात सोल्युशन. एफ ने एफ को देखा, एफ को प्यार हो गया, म्हणजे देखा म्हणजे देखा मीन्स आंखों से देखा, आंखों म्हणजे आईज म्हणजे ऑफ्थॅल्मिक, त्याच्यावरून तुम्ही ध्यानात ठेवा एफ म्हणजे ऑफ्थॅल्मिक, ठीक आहे. त्याच्या पुढची ट्रिक आहे मित्रांनो, आणि त्याच्या पुढचा शेड्यूल आहे शेड्यूल जी मध्ये काय येतं की लिस्ट ऑफ सबस्टन्सेस दॅट आर रिक्वायर्ड टू बी युज्ड ओनली अंडर मेडिकल सुपरविजन. जी म्हणजे काय मित्रांनो, जी म्हणजे जिनियस म्हणजे खूप विषय हुशार, अतिहुशार. तर आपल्या मेडिकल फील्डमध्ये अतिहुशार कोण आहे, सुपरवायझर असतो. तर त्याच्या
सुपरवायझरच्या अंडरमध्ये जे ड्रग दिले जातात त्या ड्रगची लिस्ट कशामध्ये आहे मित्रांनो, शेड्यूल जी मध्ये आहे. शेड्यूल जी मध्ये काय, मेडिकल सुपरविजनच्या अंडर खाली दिले जाणाऱ्या ड्रगची लिस्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर शेड्यूल एच. शेड्यूल एच काय, प्रिस्क्रिप्शन ड्रग्ज. एवढं सिंपल ध्यानात ठेवायचं फक्त. शेड्यूल एच म्हणजे प्रिस्क्रिप्शन ड्रग. ठीक आहे. असे काही ड्रग जे की प्रिस्क्रिप्शन घेतल्याशिवाय देऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल अल्प्राझोलम, अँटी डिप्रेसंट, व्हॅसोप्रेसिन. ठीक आहे. हे असे ड्रग आहे की जे प्रिस्क्रिप्शन, डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन शिवाय आपण त्याला देऊ शकत नाही. त्याच्यानंतर आहे शेड्यूल जे. शेड्यूल जे मध्ये काय, व्हेरियस डिसीजेस अँड दॅट कॅन नॉट बी ट्रीटेड. म्हणजे जे पासून काय येईल मित्रांनो, जानलेवा डिसीजेस, म्हणजे जे कधीच क्युअर होऊ शकत नाही अशा ड्रगची जी लिस्ट आहे ना, ती शेड्यूल जे मध्ये आहे. ठीक आहे. शेड्यूल जे, जानलेवा म्हणजे कॅन नॉट बी ट्रीटेड. असे खूप डिसीजेस आणि ड्रग्ज आहे, असे खूप डिसीजेस आणि डिसऑर्डर आहे की जे ट्रीट होऊ शकत नाही. ते त्यांची लिस्ट आहे शेड्यूल जे मध्ये. जानलेवापासून शेड्यूल जे ध्यानात ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो शेड्यूल के. शेड्यूल के मध्ये काय आहे, आता तुम्हाला एक सांगितलं होतं मी की एक शेड्यूल आहे की जो शेड्यूल डी सोबत मिळता जुळता आहे. तर तो जो शेड्यूल आहे तो ही शेड्यूल के आहे. शेड्यूल डी मध्ये काय आहे की अशा ड्रगची लिस्ट आहे की जो आपण इझिली इम्पोर्ट करू शकतो विदाउट एनी प्रोव्हिजन. तर शेड्यूल के मध्ये काय आहे की अशा ड्रगची लिस्ट आहे की जे आपण मॅन्युफॅक्चर करू शकतो विदाउट एनी प्रोव्हिजन. तर त्याचे रेग्युलेशन असतात, त्याचे करस्पॉन्डिंग रेग्युलेशन असतात आणि वेगवेगळे सबस्टन्स आणि ड्रग आपण तसं मॅन्युफॅक्चर करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर शेड्यूल एम मध्ये काय आहे, जीएमपी, रिक्वायरमेंट्स फॉर फॅक्टरी प्रेमायसेस, प्लांट अँड इक्विपमेंट. शेड्यूल एम मध्ये काय आहे, एमजीएमपी. ध्यानात ठेवायचं मित्रांनो, एमजीएमपी. एम म्हणजे जीएमपी गाईडलाईन्स असतात शेड्यूल एम मध्ये. आता शेड्यूल M1, M2, M3 मध्ये कसं ध्यानात ठेवायचं माहिती आहे का, हे रिक्वायरमेंट ऑफ फॅक्टरी प्रिमायसेस ऑफ मॅन्युफॅक्चर. ठीक आहे. रिक्वायरमेंट एम झालं, ते एमजीएमपी ध्यानात ठेवायचं. त्याच्यानंतर M1 मध्ये काय आहे, रिक्वायरमेंट्स ऑफ फॅक्टरी प्रिमायसेस फॉर मॅन्युफॅक्चर ऑफ होमिओपॅथिक ड्रग्स. ठीक आहे. M2 मध्ये काय, रिक्वायरमेंट्स ऑफ फॅक्टरी प्रिमायसेस फॉर मॅन्युफॅक्चर ऑफ कॉस्मेटिक्स. आणि शेड्यूल M3 मध्ये काय, रिक्वायरमेंट ऑफ फॅक्टरी प्रिमायसेस फॉर मॅन्युफॅक्चर ऑफ मेडिकल डिव्हाइसेस. हे कसं ध्यानात ठेवणार तुम्ही, HOD. मी तुम्हाला लिहून दाखवतो. HOD हे एच आहे, तर माऊसवरच लिहितोय मी, त्याच्यामुळे मला काही लिहिता येत नाहीये. HOD. ठीक आहे. तर HOD हे बघा मित्रांनो, HOD म्हणजे कसं, शेड्यूल M1 मध्ये काय, तर H म्हणजे होमिओपॅथिक ड्रग, O म्हणजे कॉस्मेटिक्स ध्यानात ठेवायचं, आणि D म्हणजे डिव्हाइसेस म्हणजे मेडिकल डिव्हाइसेस. HOD ध्यानात ठेवायचं आहे. M1, M2, M3. HOD म्हणजे रिक्वायरमेंट्स फॉर मॅन्युफॅक्चर ऑफ होमिओपॅथिक ड्रग, रिक्वायरमेंट फॉर मॅन्युफॅक्चर ऑफ कॉस्मेटिक, रिक्वायरमेंट फॉर मॅन्युफॅक्चर ऑफ डिव्हाइसेस, मेडिकल डिव्हाइसेस. याच्यावरून तुम्ही M1, M2 आणि M3 ध्यानात ठेवू शकता. त्याच्यानंतर बघू मित्रांनो आपण शेड्यूल एन. शेड्यूल एन काय, कंटेन्स व्हेरियस रेग्युलेशन्स अँड रिक्वायरमेंट्स फॉर रनिंग अ फार्मसी. एका फार्मसी स्टोअरला चालवण्यासाठी त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन्स दिलेले असतात आणि त्याचे रिक्वायरमेंट्स असते ते शेड्यूल एन मध्ये असते. रिक्वायरमेंट्सचं दुसरं समजा आपण सिनोनिम बघू तर त्याला काय म्हणतात, नीड. एन पासून आपल्याला काय ध्यानात ठेवायचं, नीड कशासाठी, की एका फार्मसीला रनिंग करण्यासाठी. ठीक आहे. एका स्टोअरला रनिंग करण्यासाठी आपल्याला काय नीड आहे, काय गरज आहे. ठीक आहे. तर त्याचं जी लिस्ट आहे ना, त्याचे रेग्युलेशन्स आहेत ते शेड्यूल एन मध्ये आहे. एन फॉर नीड म्हणजे रिक्वायरमेंट फॉर रनिंग अ फार्मसी. याच्यावरून तुम्हाला शेड्यूल एन ध्यानात ठेवायचं आहे. आता बघू मित्रांनो शेड्यूल ओ. शेड्यूल ओ कसं ध्यानात ठेवायचं आहे, कंटेन्स व्हेरियस रेग्युलेशन अँड रिक्वायरमेंट्स फॉर डिसइन्फेक्टंट फ्लुइड्स. म्हणजे डिसइन्फेक्टंटसाठी वेगवेगळे रेग्युलेशन आणि रिक्वायरमेंट ह्या शेड्यूल ओ मध्ये असतात. तर त्याचं ध्यानात कसं ठेवायचं आहे, तुम्हाला त्याचं फक्त एक्झाम्पलवरूनच त्याचं ध्यानात येईल. फिनऑल, डेटऑल, लायझॉल. ओ पासून ओ येतं तर शेड्यूल ओ, बस इतकंच ध्यानात ठेवायचं. आणि हे काय आहे, हे डिसइन्फेक्टंट्स आहेत, त्यावरून तुम्हाला शेड्यूल ओ ध्यानात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघू मित्रांनो शेड्यूल पी. ठीक आहे. शेड्यूल पी मध्ये काय, रेग्युलेशन्स रिगार्डिंग लाईफ पिरियड अँड स्टोरेज ऑफ व्हेरियस ड्रग्स. एवढं ध्यानात ठेवायचं, लाईफ पिरियड ऑफ ड्रग्स. ठीक आहे. पहिले पिरियड ध्यानात ठेवायचे, नंतर पॅकेजिंग ध्यानात ठेवायची. P1 मध्ये काय येतं, पिरियड ऑफ ड्रग. त्याच्यानंतर P1 मध्ये काय येतं, पॅकेज साईज ऑफ ड्रग. ठीक आहे. पी एवढं ध्यानात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर क्यू. शेड्यूल क्यू म्हणजे काय, कंटेन्स अ लिस्ट ऑफ परमिटेड डायज अँड पिगमेंट्स इन सोप अँड कॉस्मेटिक्स. म्हणजे कसं मित्रांनो, क्यू म्हणजे क्वीन. क्यू पासून क्वीन ध्यानात ठेवायचं आहे. तर क्वीनला मेकअप करण्यासाठी काय लागतात, डायज लागतात, कलर्स लागतात, पिगमेंट लागतात. तर त्याच्यावरून तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे, शेड्यूल क्यू मध्ये फक्त आणि डायज अँड पिगमेंट्स अँड कलर असतात सोप अँड कॉस्मेटिकसाठी. ठीक आहे. क्यू म्हणजे क्वीन. क्वीनला काय लागतं, डायज अँड पिगमेंट्स किंवा डायज अँड कलर्स लागतात मेकअप करण्यासाठी. ठीक आहे.
त्याच्यानंतर शेड्यूल आर पासून सिंपल ध्यानात ठेवायचं रबर म्हणजे कॉन्डॉम्स आणि मेकॅनिकल कॉन्ट्रासेप्टिव्ह. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, कंटेन्स व्हेरियस रेग्युलेशन्स अँड रिक्वायरमेंट्स फॉर कॉन्डॉम्स अँड अदर मेकॅनिकल कॉन्ट्रासेप्टिव्ह. हे आर पासून रबर ध्यानात ठेवायचं. ठीक आहे, शेड्यूल आर म्हणजे रबरचं मग तुम्हाला ध्यानात येईलच काय आहे ते पुढं. त्याच्यानंतर शेड्यूल एस कसं ध्यानात ठेवायचं, शेड्यूल एस मध्ये लिस्ट ऑफ व्हेरियस कॉस्मेटिक्स अँड टॉयलेटरीज म्हणजे टॉयलेट प्रिपरेशन, ज्याच्यामध्ये अल्कोहोलचा यूज केलेला असतो त्याला म्हणतात टॉयलेटरीज. तर हे कसं ध्यानात ठेवायचं, शेड्यूल यस म्हणजे काय, सुंदरसाठी आपण काय करतो, कॉस्मेटिक्स यूज करतो. शेड्यूल यस पासून कॉस्मेटिक्स, स्टँडर्ड फॉर कॉस्मेटिक. तर ती काय ध्यानात ठेवायचं तुम्हाला, शेड्यूल यस फॉर सुंदर कशासाठी, कॉस्मेटिक यूज केल्यानंतर सुंदर होतं. शेड्यूल यस ध्यानात ठेवायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर बघू मित्रांनो शेड्यूल टी कसं ध्यानात ठेवणार तुम्ही, कंटेन्स व्हेरियस रेग्युलेशन्स अँड रिक्वायरमेंट्स फॉर मॅन्युफॅक्चर ऑफ आयुर्वेदा, सिद्धा अँड युनानी प्रोडक्ट्स. आयुर्वेदा, सिद्धा आणि युनानी प्रोडक्ट्सला मॅन्युफॅक्चर करण्यासाठी जे रूल्स अँड रेग्युलेशन आणि जे रिक्वायरमेंट्स असतात ते शेड्यूल टी मध्ये असतात. त्याला ध्यानात कसं ठेवशाल तुम्ही, टी आणि थ्रीचा टी धरायचा आणि 3 धरायचा. टी आणि 3 म्हणजे काय, 3 ट्री म्हणजे 3 झाडं. कोणती इम्पॉर्टंट झाड आहेत ते आहे आयुर्वेदा, सिद्धा आणि युनानी. या 3 झाडांवर हे शेड्यूल टी इम्पॉर्टंट आहे. शेड्यूल टी थांबलेला आहे किंवा शेड्यूल टी बेसिस आहे. ठीक आहे, तर शेड्यूल टीला कसं ध्यानाचं, 3 झाडं, टी पासून 3 ट्री ध्यानात ठेवलं की तुम्हाला आयुर्वेदा, सिद्धा आणि युनानी प्रोडक्टसाठी जे रूल्स आणि रेग्युलेशन कोणत्या शेड्यूलमध्ये आहे असं विचारलं तर तुम्ही लगेच शेड्यूल टी हे उत्तर देशाल. आता शेड्यूल एम हे कशासाठी आहे, GMP साठी. शेड्यूल M1 कशासाठी आहे, एच पासून काय येतं ध्यानात, होमिओपॅथिक ड्रग्स. शेड्यूल M2 कशासाठी आहे, HOD कशासाठी आहे, कॉस्मेटिक्ससाठी आहे. शेड्यूल M3 कशासाठी, HOD म्हणजे मेडिकल डिव्हाइसेस. असं तुम्हाला ध्यानात ठेवायचं. आता पुढचं शेड्यूल बघू मित्रांनो, शेड्यूल यू कंटेन व्हेरियस रेग्युलेशन्स अँड रिक्वायरमेंट्स फॉर रेकॉर्ड किपिंग फॉर ड्रग्स. आता याच्यामध्ये काय, यू आर ध्यानात ठेवायचं. यू इथं यू आणि आर म्हणजे रेकॉर्ड्स आणि यू म्हणजे शेड्यूल यू आर असं ध्यानात ठेवायचं. यू आर म्हणजे काय, रेकॉर्ड्स किपिंग फॉर ड्रग्स आणि UN म्हणजे काय, रेकॉर्ड किपिंग फॉर कॉस्मेटिक. यू म्हणजे ड्रग्ससाठी रेकॉर्ड किपिंग आणि UN म्हणजे कॉस्मेटिकसाठी रेकॉर्ड किपिंग. हे सिंपल आहे. यू आर यू सी हे ध्यानात ठेवायचं. ठीक आहे, आता शेड्यूल व्ही म्हणजे काय, ड्रग पॅटर्न. आता एखाद्या मुलाचं नाव एखादं काहीतरी व्ही पासून आहे, तर मग तुमच्या एखाद्या मित्राचं नाव व्ही पासून कन्सिडर करा आणि त्याच्याकडं तो एक कसा प्रोप्रायटरी पर्सन आहे, म्हणजे तो एक पेटंट केलेला पर्सन आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, खूप असा VIP पर्सन आहे. तर मग त्याचं ड्रग पेटंट म्हणजे काय, एकदम स्टँडर्ड असलेला ड्रग आहे ना, स्टँडर्ड ड्रग्स जे म्हणतात आपण, तो पेटंट केलेला ड्रग असतो. तर मग तो जो व्ही नावाचा मुलगा आहे तो खूप स्टँडर्ड आहे, तर मग तो कसा आहे, तो पेटंट केलेला आहे, म्हणजे ड्रग पेटंट्स केलेले आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघू मित्रांनो शेड्यूल W. आता व्ही जर स्टँडर्ड असेल तर W काय आहे, W जेनेरिक आहे. व्ही पासून स्टँडर्ड ध्यानात ठेवा, तुमच्या एका मित्राचं नाव ध्यानात ठेवा किंवा तुमचं नाव व्ही पासून असेल तर ते ध्यानात ठेवा. व्ही हा खूप स्टँडर्ड आहे, त्याच्यामुळे W हा खूप जेनेरिक आहे. ठीक आहे, व्ही म्हणजे स्टँडर्ड ड्रग पॅटर्न म्हणजे कंटेन स्टँडर्ड्स फॉर ड्रग पॅटर्न आणि W मध्ये काय आहे, द लिस्ट ऑफ ड्रग्स टू बी मार्केटेड अंडर जेनेरिक ड्रग्स. व्ही पासून पेटंट ड्रग्स आणि W पासून जेनेरिक ड्रग, एवढं ध्यानात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर मित्रांनो बघू शेड्यूल एक्स. शेड्यूल एक्सला कोण नाही ओळखत. शेड्यूल एक्स म्हणजे असे ड्रग आहे की जे हार्मफुल आहेत, जे विदाउट प्रिस्क्रिप्शन आपण विकू शकत नाही, इम्पोर्ट करू शकत नाही, मॅन्युफॅक्चर करू शकत नाही आणि सेल पण करू शकत नाही. आणि त्याची पॅकेजिंग आणि जी लेबलिंग असते ना ती एका स्पेशल प्रोव्हिजनमध्येच झालेली असते, त्याला म्हणतात शेड्यूल एक्स. ठीक आहे, आणि त्याचं एक्झाम्पल काय आहे ते तर तुम्हाला माहितीच आहे, अँटीसायकोटिक ड्रग. ठीक आहे, अँटीसायकोटिक ड्रग शेड्यूल एक्समध्ये येतात. त्याच्यानंतर सर्वात शेवटचं शेड्यूल वाय. तर सर्वात शेवटची स्टेप काय आहे, आता जर प्री क्लिनिकल ट्रायल तुमचं झालं तर आता तुम्हाला काय करायचं आहे, क्लिनिकल ट्रायल करायचं आहे. हे सर्वात शेवटची स्टेप आहे, ज्याच्यानंतरच आपला ड्रग हा मार्केटमध्ये उतरणार आहे. तर ही सगळ्यात शेवटची स्टेप आहे क्लिनिकल ट्रायल. आणि आपला सगळ्यात शेवटचा शेड्यूल कोणता आहे, शेड्यूल वाय. तर मग काय ध्यानात ठेवायचं, शेड्यूल वाय क्लिनिकल ट्रायल्स, रिक्वायरमेंट अँड गाईडलाईन ऑन क्लिनिकल ट्रायल्स फॉर इम्पोर्ट अँड मॅन्युफॅक्चर ऑफ अ न्यू ड्रग. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. शेड्यूल वाय म्हणजे सर्वात शेवटचा आहे शेड्यूल्समध्ये आणि सर्वात शेवटची स्टेप आहे आपली क्लिनिकल ट्रायल्स. याच्यावरून तुम्हाला शेड्यूल वायचं ध्यानात ठेवता येईल. ठीक आहे, आता असे काय शेड्यूल आहेत जे आपण बघितले असेल. आता मी शेड्यूल E1 म्हटलो, पण का नाही म्हटलो, किंवा शेड्यूल I आहे का, किंवा शेड्यूल L आहे का,
ठीक आहे. असं का नाही म्हटलं मी शेड्यूल के, शेड्यूल जे, शेड्यूल एम ए, शेड्यूल एम ए, पण शेड्यूल ई, आय, एल का नाही? कारण की 1982 मध्ये शेड्यूल ई, आय आणि एल हे डिलीट केलेले होते. त्याचं कारण तर नाही माहिती मला स्पेसिफिक, पण हे डिलीट केले होते आणि शेड्यूल जी आणि एच हे रिवाईज केले होते. म्हणजे शेड्यूल जी आणि एच हे शेड्यूल लिस्टमध्ये इन्क्लूड केले गेले होते. आणि त्याच्यानंतर नवीन शेड्यूल आला होता शेड्यूल एक्स. हे 3 जे घटना आहे, हे 3 जे ट्रॅजेडीज आहे, हे तुम्हाला 1982 मध्ये पाहायला मिळेल. ठीक आहे. 1982च्या काळात ई, आय, एल हे डिलीट झाले होते. जी, एच आणि एक्स हे शेड्यूल लिस्टमध्ये इन्क्लूड केले गेले होते. त्याच्यानंतर मित्रांनो शेड्यूल एम आणि वाय हे 1988 मध्ये आले होते. शेड्यूल एम कोणता आहे? GMP, MGMP आणि शेड्यूल वाय कोणता आहे? सगळ्यात शेवटचा शेड्यूल क्लिनिकल ट्रायल्सचा. तर हे इंट्रोड्यूस केले होते. आणि 2011मध्येच आत्ताचा 2011 मध्ये HX शेड्यूल आला होता, ज्याच्यामध्ये मिसयूज ऑफ अँटीबायोटिक्स आणि अदर ड्रग्ससाठी रेग्युलेशन्स अँड रिक्वायरमेंट्स होती. ठीक आहे. रिक्वायरमेंट्स म्हणजे रेग्युलेशनच म्हणता येईल त्याला, कारण की जेव्हा अँटीबायोटिकचा मिसयूज जास्त झाला तेव्हापासून शेड्यूल HX हा आला. आणि तो कधी आला? 2011 मध्ये. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच मित्रांनो. जर तुम्हाला मनापासून व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला माझ्या ट्रिक्स आवडल्या असतील, जेणेकरून तुमच्या जे शेड्यूल्स आहे ते पाठ झाले असतील आणि तुम्ही कायमसाठी ध्यानात बसले असतील, तर मला खूप आनंद होईल. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि खरंच मित्रांसोबत शेअर करा आणि परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक, स्टडी करा. थँक्यू.